म्हणजे कोणाशी तरी हा एक एक्सप्रेशन मिळालं पाहिजे, आयदर गायनेकोलॉजिस्ट किंवा आई-वडिलांशी. आणि आई-वडील जर म्हणत असतील, म्हणजे ते थोडेसे फॉरवर्ड नसतील, तर इट इज बेटर टू अप्रोच अ गायनेकोलॉजिस्ट अँड कन्फाईड इन हर. थ्रू दिस डिस्कशन मी हे ऑफिशियली असं म्हणत नाही आहे की हॅव्हिंग सेक्शुअल इंटरकोर्स इज इझी आणि यू मस्ट ॲक्सेप्ट इट, असं नाही. पण हा सोशल प्रॉब्लेम आहे. टीनेज प्रेग्नन्सी हा प्रॉब्लेम आहे. अनवॉन्टेड अनमॅरिड प्रेग्नन्सी हा पण प्रॉब्लेम आहे. आणि ह्याला आपल्याला टॅकल करणं फार जरुरी आहे. काउन्सिलिंग करणं जरुरी आहे. आजकाल म्हणजे आपण ॲक्सेप्ट करत नाही, आपल्याला वाईट वाटतं, पण इन्सिडेंट्स ऑफ ड्रग अब्यूज पण इतका वाढलेला आहे, इतका वाढलेला आहे अमंग्स टीनेजर्स, की द पेरेंट्स हॅव टू बी व्हेरी क्लोज टू द चाइल्ड टू ऑब्झर्व की ह्या चाइल्डचं बिहेवियर कसं आहे. हे मूल रेक्लूज होतंय का, हे मूल आपल्यापासून दूर जातंय का. मी तर म्हणते मुलांनी सगळ्यांनी संध्याकाळी आई वडिलांनी मुलांनी बसून जेवणं जरुरी आहे. यू नो माय लाईफ. फ्रॉम द टाइम आय प्रॅक्टिस, मी कधीही संध्याकाळी 8 नंतर प्रॅक्टिस नाही केली. मी बिझी आहे, तू बघतेस मी बिझी आहे. पण माझ्या आईने मला नेहमी सांगितलं की सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायचं. त्याच्यानंतर एमर्जन्सी कॉल झाले तर घ्यायचे, संध्याकाळची ओपीडी करायची नाही. तू थकलीस तरी दिवसभर तू ॲट अ क्लिप काम कर, पण जेव्हा मुलं घरी येतात तेव्हा हसती आई घरामध्ये त्यांना दिसली पाहिजे. And it's not bad. I have parented 2 children. I have a lovely boy and a girl. त्याला पर्याय नाही. आणि प्रत्येक आईनी आपल्या स्पेशली मुलीबरोबर तर करायलाच पाहिजे. तू विचार कर ना, एखादं मूल घरी आलं, आई ऑफिसमध्ये, वडील पण टूरवरती बिझी आहेत, मूल घरी येतं, स्वयंपाक किचनमध्ये आहे, मूल करणार काय? फोन बघणार, मग सोशल मीडिया बघणार, मग मित्रांशी बोलणार, मग मित्र म्हणणार चल ना आपण ट्राय करूया, मग आपण कधी कधी आउट ऑफ क्युरिओसिटी, हे सगळं क्युरिओसिटीच्या थ्रू होतं. मग काय आपण सिगरेट पिऊन बघूया, मग काय आपण सिगरेटमध्ये काहीतरी टाकून बघूया, मग आपण एखादं ड्रिंक पिऊन बघूया. म्हणून अडॉलसन्समध्ये मुलांना फ्रॉम द एज ऑफ 14 to 18-19 खूप सांभाळणं, किंवा इव्हन 13 पासून 19 वर्षापर्यंत सांभाळणं खूप जरुरी आहे. मी प्रत्येक लेक्चर जेव्हा घेते ना मंजिरी, तेव्हा मी स्टुडंट्सना सांगते की तुम्ही ही 5 वर्ष फ्रॉम द एज ऑफ 14 to 19 तुम्ही कष्ट केले तर तुम्ही आयुष्यभर हसाल. आणि तुम्ही इथे टाइमपास केलं तर नॉट ओनली सोशली फायनान्शियली पण हेल्थवाईज पण तुम्ही डाऊनस्लाईडवर जाल. सो बी व्हेरी 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 केअरफुल. आईवडिलांनी हे लक्ष देणं फार जरुरी आहे की दे हॅव टू प्रोव्हाइड नॉट ओनली फायनान्शियली बट इमोशनली फॉर द चाइल्ड एज वेल. आजकाल आम्ही काय बघतोय, मी कोणाकरता काम करते, मी माझ्या मुलाकरता कमवून आणते. अरे बट द चाइल्ड डज नॉट ओनली रिक्वायर मनी, द चाइल्ड रिक्वायर्स द मदर अँड फादर टू सिट विथ द चाइल्ड. की बेटा तू काय केलंस, तुला काही माझ्याशी बोलायचं आहे का, मला वेळ नाही. हे दिस इज द वर्स्ट थिंग अ पेरेंट कॅन से टू एनीबडी. यू मस्ट मॅनेज युअर टाईम. तुम्ही कितीही थकलेले असाल, तुम्ही घरी येताना एक फ्रूट खा. त्या मुलाला समजत नाही, त्या मुलाला एवढंच माहिती आहे की आई घरी आली की मदर इज माय प्रॉपर्टी. ती आई जर हसत आली तर त्या मुलाचा मूड खुलतो. ती आई जर का आली रागटपणे आणि पर्स ठेवली आणि म्हणली मी थकलेली, मला काही बोलू नको, 2 दिवसानंतर ते मूल परत आईकडे जाणार नाही. मग ते मूल दुसऱ्या डायरेक्शनमध्ये जातं, मरोज व्हायला लागतं, सायकॉलॉजिकली विड्रॉ होतं. आणि जी मुलं सायकॉलॉजिकली विड्रॉ नसतात ती मुलं मग बाकीच्या ह्याच्यात मार्गाला लागतात. बरोबर आहे. पण आता परदेशात आपण बघतो की 18वं वर्ष झालं की तुम्हाला कंपल्सरी ते बाहेरच राहतात घराच्या. पण आपल्याकडे ते नाहीये. ते चांगलंच आहे उलटं, जॉईंट फॅमिली असल्यामुळे. 2 गोष्टी आहेत. आपण म्हणतो की चांगलं नाही, पण इथे काय झालंय, मुलं फायनान्शियल बेनिफिट्स आईवडिलांकडून घेतात, गाड्या वगैरे सगळं काही म्हणजे वापरतात, प्लस सोशली दे वॉन्ट टू बी प्रॉमिनंट, म्हणून फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी लवकर नको आहे. तर हे पण डिसबेनिफिट आहे. बाहेर माहिती आहे की मी 18व्या वर्षी काम नाही केलं तर मला रस्त्यावरती भीक मागावी लागेल, म्हणून ते बरोबर जॉब्स करतात. तिथल्या मुलांना इगो नाही आहे, कोणी मॅकडॉनल्डमध्ये काम करेल, कोणी अजून कुठे काम करेल. आपल्या इथे पेरेंट्सनाच घाम फुटतो, बापरे माझा मुलगा आणि मॅकडॉनल्डच्या काउंटरवर कसा उभा राहील. आहेत ना हे इश्यूज. डिग्निटी ऑफ लेबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपल्याकडे काय झालं आता, वेस्टर्न आणि आपलं कल्चर हे कसं मिंगल करून ह्याच्यातून कुठला रस्ता कसा काढावा हे बघणं. ईच फॅमिली हॅज अ डिफरंट पॅटर्न.
आणि मला तरी वाटतं की जो आपला प्रिव्हियस पॅटर्न होता ना मंजिरी ऑफ हॅव्हिंग अ जॉईंट फॅमिली, त्याच्यामध्ये आजी आजोबा काका काकू मावशी कोणीतरी घरातले प्रौढ लोक जेव्हा होते तेव्हा ह्या मुलांना सपोर्ट खूप होता. आजकाल तुम्ही कितीही फायनान्शियली तुम्ही स्टाफ म्हणा कोणीही म्हणा, पण तरी त्या मुलांचं जे सायकोलॉजिकल स्टेबिलिटी जी एक फॅमिली मेंबर बरोबर असते ना ती होत नाही. प्लस मी अजून एक नेहमी सांगते की तुमचे स्टाफ जे आहेत घरातले, लव्ह देम, केअर फॉर देम. ते काही विकनेस करता तुमच्याकडे काम करतात. तू भेटली आहेस माझ्या घरी, माझी एक मुलगी काम करते. आय एम एज्युकेटिंग हर टू बिकम अ डॉक्टर. बिना आईची मुलगी आहे ती, आणि मी पाहिलं की ती इंटेलिजंट आहे. ती माझ्याकडे काम करून एक्सटर्नली परीक्षा दिली, तिने 10वीत पास झाली, चांगले 75% मार्क पडले. रिझल्ट आल्या तिने कोविडच्या टाईममध्ये म्हणली की मॅडम मला कम्प्युटर क्लास करायचे, तिथे पण तिला 78% मार्क पडले. मला म्हणली मॅडम मला नर्स व्हायचं. म्हणलं बेटा नर्स व्हायला तेच सब्जेक्ट लागतात जे डॉक्टर व्हायला लागतात. म्हणलं माझी मुलं तर डॉक्टर नाही झालेत, त्यांचे प्रोफेशन तू तरी हो. तर मी म्हणलं मी तुझं एज्युकेशन अडॉप्ट करते, चल तू अभ्यास कर. आता तिची बोर्डची परीक्षा चालू आहे. तर मी तिला सांगते की ज्या दिवशी तू डॉक्टर होशील त्या दिवशी इट इज अ बून फॉर मी. बरोबर आहे. आणि म्हणजे अगदी प्रेमाने मी त्यांना वागवते. काय काय त्यांच्या नीड्स असतात सांग. आणि घरामध्ये आपल्याला एक हॅपी आणि एक कंजिनियल ॲटमॉस्फिअर असलं तर आपल्याला पण बरं वाटतं. बरोबर आहे. तर आपण त्यांना प्रेम द्या, ते आपल्याला प्रेम देतील. ते आपली गरज समजतात, आपल्याला त्यांची गरज समजायला पाहिजे. आणि सोशली आपल्याला ह्या गोष्टी काय इम्पॉर्टंट आहेत, कारण टुडे वी आर लिडिंग सच अ स्ट्रेसफुल लाईफ. इन अर्बन लाईफ देर आर मोर स्ट्रेस रिलेटेड दॅन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. तर स्ट्रेस कुठल्या दृष्टीने आणि किती कमी करावा डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये तो पण. प्लस बायकांनी इगो कंट्रोल करणं फार जरुरी आहे. पुरुषांनी आणि बायकांनी एकमेकाला समजून घेणं फार जरुरी आहे. मी एक डॉक्टर आहे, तू कधी फोन करेस, मी काय म्हणते थांब मी देवपूजा करते, मी तुला फोन करते नंतर. का? कारण मी ॲज अ मदर माझ्या घरामध्ये मला पॉझिटिव्हिटी ठेवायची. मी ती 10 मिनटं काढून माझी देवपूजा करणारच. मी माझा फिटनेस ठेवण्याकरता योगा करणारच. ते फार महत्वाचं आहे नाही का. मी माझा फिटनेस ठेवण्याकरता वॉक करणारच. पण एखाद्या बाईनी हे का म्हणायला पाहिजे, ओ मी एवढ्या हाय पोझिशनमध्ये आहे तर मी पूजा का करू, किंवा मी स्वयंपाकघरात का बघू. माझ्याकडे 3 लोकांचा स्टाफ आहे, तुझ्याकडे पण 3-4 लोकांचा स्टाफ आहे घरात. तू लक्ष देतेस ना घरात, मी पण देते. म्हणून वी आर मेंटली फिजिकली सोशली स्टेबल. तू जसं म्हणलीस की ओ आम्ही गेलो तरी ती स्वतःहून बघते आमच्या आवडीचा स्वयंपाक खाऊ घालायला. का? कारण जेव्हा आपण भेटतोय आपला टाइम इम्पॉर्टंट आहे. वाय नॉट फीड यू द बेस्ट फूड होममेड दॅन ऑर्डर समथिंग फ्रॉम आउट. तर ह्या सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये इगो पकडायची काहीच गरज नाहीये. एक गृहिणी म्हणून एक वर्किंग वुमन म्हणून तुम्हाला ते बॅलन्स क्रिएट करणं फार जरुरी. आणि लक्षात ठेव की एखाद्या स्त्रीला भरपूर रोल्स आहेत. आदर्श आई, आदर्श बायको, आदर्श सून, आदर्श वर्किंग वुमन आणि आदर्श मालकीण. हे कसे सगळे रोल्स तिने मॅनेज करावेत इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.